नमस्कार मित्रांनो, मैत्री दिनाच्या आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. मित्रांनो, आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये एक मित्र असा असतो जो आपल्या विनोदी स्वभावानं आपल्या जीवनामध्ये आनंद भरत असतो. असा मित्र तो शालेय जीवनात असू शकतो, कॉलेज लाईफमध्ये असू शकतो किंवा कामाच्या ठिकाणी असेल, गावच्या ठिकाणी असेल, कुठेही असा एक मित्र असतो जो संपूर्ण ग्रुपमध्ये चैतन्य निर्माण करत असतो. आणि असाच जर मित्र आपल्या आयुष्यातून अचानक निघून गेला तर व्यक्तिगत आयुष्यामध्ये माझा एक मित्र विनोद नावाचा असाच आम्हाला अचानकपणे सोडून निघून गेला आणि तो दिसला नाही तर आमच्या मनाची काय अवस्था होते या कवितेतून वर्णन केलं आहे. कवितेचं शीर्षक आहे तू दिसत नाहीस तर. तू दिसत नाहीस तर आमचं हे असं होतं. तू दिसत नाहीस तर आमचं हे असं होतं. मन लागत नाही कुठं, अगदी वेडं पिसं होतं. अवतीभोवतीचं सगळं जग सारं मुकमुकं होतं. प्रेमाचं हे सगळं गाव सारं धुकं होतं. तू दिसत नाहीस तर आमचं हे असं होतं. आनंदी जीवन तुझं क्षितिजावर स्वार होतं. आनंदी जीवन तुझं क्षितिजावर स्वार होतं. हसवण्यात तुझं पेटंट खास रजिस्टर्ड होतं. आनंदी जीवन तुझं क्षितिजावर स्वार होतं. हसवण्याचं तुझं पेटंट खास रजिस्टर्ड होतं. अचानक आबाळ झाकळलं ढगांनी सगळं काळं कुट्ट होतं. न रडू आलं नभा आणि मन अगदी खट्टू होतं. तू दिसत नाहीस तर आमचं हे असं होतं. मन लागत नाही रे कुठं, अगदी वेडं पिसं होतं. पंख पसरला मोरांनी. पिकनिकला जेव्हा जातो त्यावेळेचे वर्णन आहे. पंख पसरला मोरांनी नाचत थुई होते. दरवळला गंध मोगऱ्याचा सोबत जाई जुई होते. त्यात खळखळता तुझा हास्य प्रवाह, तुडवत चिखल भुई होते. जीवन जगण्याचं गणित तुझं काही यावर होतं. तू दिसत नाहीस तर आमचं हे असं होतं. मन लागत नाही रे कुठं, अगदी वेडं पिसं होतं. अरे होतास तू एक वेगळा असा हसवणारा आगळा. अरे होतास तू एक वेगळा असा हसवणारा आगळा. जगतोय आम्ही स्मृती घेऊन, वाटतं अचानक येशील धावून. जगतोय आम्ही स्मृती घेऊन, वाटतं अचानक येशील धावून. त्या भासातही आहे आनंद कारण तू सगळ्यांनाच पसंत. त्या भासातही आहे आनंद कारण तू सगळ्यांनाच पसंत. असा भुरकन तू उडाला मुंगी होऊन आकाशी गेला. असा भुरकन तू उडाला मुंगी होऊन आकाशी गेला. आता आठवणी दाटतात पण तू दिसत नाहीस. आता आठवणी दाटतात पण तू दिसत नाहीस. तू दिसत नाहीस तर आमचं हे असं होतं. मन लागत नाही कुठं, अगदी वेडं पिसं होतं. धन्यवाद मित्रांनो. कविता आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवीन कविता ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नवीन कवितेसह. तोपर्यंत नमस्कार.